उन्हाळा आता सगळा संपत आला, पण आम्हा सासू-सुनांचं उन्हाळी काम काही अजून झालेलं नाहीये. आज आम्हाला बटाट्याच्या पापड्याच बनवायच्यात. बटाट्या तसे गॅसवर उघडले असते तरी चाललं असतं, पण आत्या म्हणाल्या की मी चूल पेटवते. आता त्यांनी चूल पेटवून घेतली होती, तोपर्यंत मी बटाटे घेऊन आले. तर 5 किलो बटाट्यांच्या पापड्या आम्हाला बनवायच्यात. बटाटे, साबुदाणा घालून जे पापड्या बनवतात ना, त्याच त्या. बटाटे इकडे शिजतायत, तोपर्यंत मी इकडे चहा बनवायला घेतला, कारण आज आहे एकादशी आणि आम्ही दोघी सासू-सुना ना चहाचे वेगळे शौकीन आहेत. चहा घेतला, म्हटलं चला पटपट बाकीच्या कामाला लागूया, कारण सगळी कामं आवरून घेतली मग निवांत एका कामाला लागता येतं. आता इकडे बटाटे उकडतातच आहे आणि समोर ना आमची भिंत घ्यायचं काम पण सुरू आहे. आता मी एक मस्त चूल सुद्धा बनवणार आहे. आता इकडे बटाटे काढायला घेतले, तोपर्यंत म्हटलं चला आपण साबुदाणा बारीक करून घेऊया. तर 5 किलो बटाट्यांना अर्धा किलो साबुदाणा असं प्रमाण मी घेतलेलं आहे. हा साबुदाणा मी बारीक करून घेतला. आत्यांनी बटाटे सोलून दिले, मी मस्तपैकी खिसून घेतले. आता सगळं साहित्य यामध्ये घालायचं. बारीक केलेला साबुदाणा, चटणी, मीठ या गोष्टी त्यामध्ये घातल्या. काही जण हिरव्या मिरचीचे पण बनवतात, पण मी फक्त चटणीचेच बनवले. आम्हाला कोणीतरी सांगितलं की हे पीठ शिजवून घ्यायचं, मग मी तर काय कुकरलाच लावलं. निम्म शिजवून घेतलं होतं, निम्म तसंच होतं. आता आपला साड्यांचा बिझनेस पण सुरू झालाय. एकच व्हिडिओ टाकली आहे मी, पण तुमचा खूप छान रिस्पॉन्स येतोय. आधी म्हटलं हे पॅक करून ठेवूया, कारण कुरिअरवाला हे न्यायला येईलच आणि आज हे एकादशी, त्यामुळे बनवली होती खिचडी. आता आम्ही खिचडी खाणार, त्यामुळे दिवसभर आम्ही सुद्धा आमचा खिचडीवरतीच राहणार. आता आम्ही घेतल्यात बटाट्याच्या पापड्या बनवायला. आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.